हा, माझी एक ऑफर आहे त्यांना, RSS रजिस्टर करा, आखे प्रश्नच मिटतात. काल विजय अग्रवाल बोलले की MIM आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून आम्ही कोणाचीही युती करायला तयार आहोत. म्हणूनच मी म्हणालो ना की जे काही बीजेपी बरोबर जाण्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या जे अडथळे आहेत, त्या अडथळ्याचं एकच आहे की RSS याचं अधिकृतरित्याने लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन व्हावं. लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन व्हावं. पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. ते कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. पण कुठेतरी